नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। तळावरचे सारे सरदार हशम जथ्याने दबक्या कुजबुजीत विचार करीत होते. तिघांचाच 2 कैदी आणि शहेनशहा यांचा तो तळ नव्हताच होते. मनामनांचा गैरमेळ पडलेले विचारच विचार यांचे एक गुंतवळ झालेले प्रचंड जाळे. नवा दिवस उगवला होता. कैद्यांचे झाले एवढे हाल पुरेसे वाटले नाहीत. म्हणूनच ताबेदार इख्लासने नवे जल्लादी पथक कैद्यांसमोर घेतले. दोन्ही कैद्यांच्या अंगावरचे विदूषके कुर्तेही त्या पथकाने टराटर ओरबाडून काढले. उरले तक्ता कुलाह आणि साखळ दंडाखाली अडकून पडल्याने ओरबडता आलेले फक्त चुकार तुकडे. देखते क्या हो, फेक दो कुत्तो पर वो नमकीन पाणी, छाल उखाड करीन की. बावरल्या बावचळलेल्या हपशी जल्लादांवर इखलास ओरडला. पथकातले सापते घेतलेले जल्लाद पुढे झाले. त्यांनी नारळाचे खोबरे किसावे तसे धारदार सापत्यांनी दोन्ही कैद्यांची जागजागी साल सोलायला सुरुवात केली. जल्लादच आता पुरे हैराण झाले. दोन्ही कैद्यांपैकी एकही कैदी अंग सोलवटून निघत असतानाही मुखी चूक करीत नव्हता. जल्लादांनी आजवर कैक माजोर कैद्यांची साल अशी सोलवटून काढली होती. त्यांचा तडफडाट आणि किंकाळ्या ऐकताना तर नेहमी जोशच संचारत आला होता जल्लादांच्या अंगी. पण आज काय ताज्जुब बघत होते ते. त्यांचेच हात थरथरू लागले सापते ओढताना. राजे आणि कुलिशांचे देह आता मानवी दिसेनातच. ते झाले होते जयंतीच्या दिवशी अंगभर शेंदूर फासलेल्या हनुमंताच्या मूर्ती. सापतेधारी मागे हटले. तक्तासारखी तांब्याची भगोणी घेतलेले हपशी पुढे झाले. त्या भगोण्यात भरले होते मीठ पाणी. तावल्या धावेवर लोहाराने चारी बाजूंनी पाणी शिपकारावे तसे त्या हपशांनी हातच्या भांड्यांतील मीठ पाणी राजे कुलेशांच्या सोलवट रक्ताळ देहांवर शिपकारायला सुरुवात केली. लोहाराच्या पाण्याची चरचर भोवतीच्यांना ऐकायला येते. या मीठ पाण्याची चरचर तशी कुणालाच ऐकू येत नव्हती. उभ्या अंगाला शेकडो सुया भोसकल्यागत वाटत होते. ते फक्त राजे कुलेशांना. देहांचे आगडोंबी कुंड झाले होते त्यांच्या. गच्च मिटून होणाऱ्या वेदना मिटवाव्यात तर डोळेही नव्हते. तरीही लाटाच लाटांवर डुजमळत्या तळ्याकडे बघत शांतपणे आपली पिसे साफ करीत खंड्या पक्षी काठच्या फांदीवर बसावा तसे ते देहाच्या वेदनांकडे पूर्ण अलिप्त मनाने बघत त्याच्या काठावर शांत बसले होते. बघ्यांचा कालवाही खरोखरच शैतान वाटावेत असे कैदी समोर बघून थरकल्याने आता चिडीचाप झाला होता. ती सजा बघायला प्रत्यक्ष औरंगजेबच असतात तर नक्कीच सगळ्या तळावरच्या सरदारांच्या खिल्लती खेचून आणायला हुक्म करून त्याने त्याचेच कफन इतमामाने कैद्यांच्या अंगावर पांघरायचा हुकूमही दिला असता. कधीच नव्हती एवढे हाल करणारी सजा त्याने हयातीत कुणालाही फरमावली. लटपटलेल्या काळजांचे बघे आता एक एक करता काढत्या पायांनी आपापल्या राहुट्यांकडे परतू लागले. सापते आणि मीठ पाण्याची तस्ती भांडी तिथेच फेकून जल्लादी पथकही निघून गेले. इखलास तेवढाच उरला. त्याच्यावर सोपवलेल्या सजेची एक जोखीम त्याच्यापुरती आता बाकी होती. कैदीपुरते गतप्राण होताच दोघा ताकदीच्या जल्लादांना निवडून एकाच फटक्यात दोघा कैद्यांची मस्तके धडावेगळी करणे. भाल्याच्या टोकावरती खोस्ती ठेवून वाजत गाजत उभ्या तळभर ती सर्वांना दाखवून त्यांचीही नाचवत धिंड काढणे. शेवटी धडे एकीकडे साखळ दंडात पडलेली ती मुंडकी तळाबाहेर कुठेतरी कोल्ह्या कुत्र्यांनी खावीत म्हणून भाल्यांसह फेकून देणे. पण या इखलासच्या आखरी जोखमीला अद्याप अवकाश होता. सजा दिल्याच्या तणावाने इखलास एवढा थकला होता की क्षणभर त्यालाच वाटले आपणही जखडलो गेलो न दिसणाऱ्या एका खांबाला. तो दोन्ही कैद्यांकडे तसाच बघत राहिला. आता फक्त त्याच्या खिदमतीचे 5-10 हशमच होते बाकी त्याच्या भोवती. काय वाटले त्याचे त्यालाच कुणास ठाऊक. संथ पावले टाकीत तो राजांच्या समोर आला. भयान दिसणाऱ्या मरहट्ट्यांच्या बागी सुभेदाराला त्याने पायांपासून लाकडी टोपीपर्यंत निरखले. इखलासची एरवी क्रूर मगरूर वाटणारी नजर आता विचित्र दिसू लागली. राजांच्या देहभर फिरत ती त्यांच्या छातीवरच्या भवानी माळेवर मात्र जखडबंद झाली. फक्त राजांनाच ऐकू येईल एवढे हलके तो पुटपुटला, दे दो हमें ये सुभेदार. त्याने त्या रक्त मीठ पाणी घाम यांनी न्हावून निघालेल्या चिपचिपीत भवानी माळेला हातच घातला. आ आ आ राजे
मरणावरच पडलेली कुडी सगळी बळ एकवटून आता तडफडती हलवू लागली. ती हलविताना नकार दर्शवणारी गर्दन एकसारखी झटकू लागली. खांब हिंद कळू लागला. जसा पुढे गेला तसाच इखलास हातची भवानी माळ सोडून झटक्यात मागे झाला. का पाहिजे होती त्याला ती? एवढ्या पहाडी सुरम्याची एकतरी यादगीर म्हणून जपणार होता ती इखलास. त्यासाठीच देहभर निरखून राजांची फक्त घेता येण्याजोगी माळ शिल्लक होती. नको, घेऊ नकोस ती, हा संकेत त्याला कळला होता. आपल्या खिदमती पथकाच्या हशमांवर तो कसा तरीच ओरडला. सब चले गए नजारा देखने वाले नाबकार लौंडे यहाँ से, तुम क्यों रुके, निकल जाओ. आणि स्वतः इखलासच आपल्या घोड्यावर झेप घेऊन निघून गेला. आता वर निळेभोर आभाळ पायांखाली वडुबुद्रुकाची कितीतरी पुराणी मावळ मातीनं दिसणाऱ्या पण जवळच खांद्याला खांदा मिळवून संत वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठांवर जगाला एकले वाटावे तसे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि छंदोगामात्य कवी कुलेश राहिले. आता राजांचा स्वतःच्या मनाशी चाललेला वादही थांबला. सुरूच झाला. फक्त जीवाचा शिवाशी चाललेला आखरीचा शांत संथ जाबसाल. राजा म्हणजे कोण, सजा भोगणारा राजा म्हणजे कोण, यांसारख्या सवालांची उत्तरे शोधत संभाजीराजे भोसले या माणसाचा जीव मनही मागे टाकून शिव मुठीत पकडायला आपल्या उभ्या हयातीचा कानाकोपरा धुंडाळू लागला. कोण होत्या आम्हास जन्म देत्या मासाहेब? का नाही याद येत त्यांचा चेहरा? का नाही वाटलं कधी आम्ही अंधारातून जन्मास आलो असं? आली असेल नक्कीच आबासाहेबांसह थोरल्या उंची याद अखेरच्या क्षणी, आणि नक्कीच येईल शेवटच्या क्षणी. एवढा कठोर आणि हवस असलेला असला तरी औरंगलाही त्याच्या जन्मदात्या औंची याद. कोण होते आबासाहेब? कोण आहे औरंगजेब? आबासाहेब म्हणजे आमच्या मावळ मातीने डोंगरदऱ्यांनी फेकलेला उष्ण श्वास, मरगळलेल्यांची जगण्याची कष्ट करत मानाने जगण्याची उब देणारा. न होते तेच तर औरंगला दख्खनीत उतरायची नौबतही नाही ती. केवढे पल्ल्याचे बोलले होते ते अखेरच्या भेटीत पन्हाळ्यावर. एवढीशी असते डोळ्याची पापणी, पण ती सुद्धा नाही घेत कधी साधं कसपट सुद्धा डोळ्यात. तुम्ही तर आजचे युवराज आहात, उद्याचे राजे. बरे ध्यानी ठेवा, अगोदर मरतात ती मनं आणि मग मरतात ती माणसं. राजे होऊ नका, मावळा व्हा. आबासाहेबांच्या बोलांनी जसा त्या भेटीच्या वेळी उसासला होता युवराज म्हणून, तसा आता एक मावळा म्हणूनच उसासला त्यांचा जीव. आम्हाला मनाचे क्षणाक्षणाला टवके उडावेत म्हणून अशी प्राणकठोर सजा देणारा आता पार बुडा झाला तरी पिळदार मनाचा औरंग कोण? पुरा हिंदुस्थान इस्लाम करायला निघालेला, माणुसकीला फुंकरीने विझवू बघणारा, उभा केला असाच आता या क्षणी त्याच्याच बापाने उठविलेल्या सफेद ताजमहलासमोर त्याला तर याच्या नजरेची वीज अंगी पडताच काळी ठिक्कर पडून जाईल ती देखणी कबर सुद्धा. नाही, आबासाहेब आणि औरंग यांची तुलनाच नाही होऊ शकत. आम्ही नाही, रायगडाच्या 7 महालातल्या आमच्या एकही मासाहेबांनी नाही, कोणीच नाही पारखले आबासाहेबास. असेलच पारखले त्यांना तर फक्त तिघांनीच, एक थोरल्या आऊसाहेबांनी आणि दुसरे समर्थांनी आणि होय तिसऱ्या फक्त औरंगजेबाने. आम्ही कोण या तिघात? थोरल्या आऊ आणि समर्थांच्या दृष्टीने आबासाहेबांची फक्त सावली आणि औरंगच्या दृष्टीने, त्याच्या दृष्टीने तर आबासाहेब नेमके कोण होते हे नीट पारखता यावयासाठीच या क्षणी त्याने नजरेसमोर धरलेला एक दर्पण पडले असेल आमच्या देहाच्या दर्पणात. त्या हिंदुस्थानच्या शहेनशहास नीट नजरेला आमच्या आबासाहेबांचे असली रूप असता त्याचा एकही शहजादा अशा आमच्या जागी तर का वाटले आमचे कोंडाजी सरलष्कर मलोजी बाबा गेले तेव्हा आमचे एक एक अवयव गेले असे? का केली प्राणपणाने आमची सोबत निळोजी पंत, खंडोजी, रामचंद्र पंत, हरजीराजे, रूपाजी, विठोजी चव्हाण, मानाजी मोरे आणि एवढ्या दूरच्या कनोजी देशीच्या कुलेशांनी? आम्ही केवळ राजे होतो म्हणून? नाही, माणसे फक्त भाकरीच्या तुकड्यासाठी लाचार नसतात. तळहातावर जीवाची ज्योत घेऊन कुरवंडीसाठी सिद्ध होतात ती अशी सुखासुखी नाही. ज्यांनी साथ दिली आबासाहेबांच्या या श्रींच्या नावे उठलेल्या गोरगरीब रयतेच्या राज्याला राखण्यास त्यांचा अभिमान वाटतो. या क्षणी आम्हास जे फितवेखोरीने पाठमोरे झाले त्यांची एवढी सुद्धा खंत नाही वाटत. खरेच आहे, राजा म्हणजे उपभोग पारखा स्वामी आणि वेळोवेळी कटावांच्या
काट्यांतून चालत गेलेला, आपलीच माणसे पाठमोरी झाली असताना औरंगासारख्या माणसाच्या हाती फसलेला, ही अशी सजा अंगांगावर पेलणारा आमच्यासारखा सजेचा राजा म्हणजे कोण? सजेचा राजाही असतो, पण स्वामी नव्हे तर सेवक. वेदनांचेच उपभोग करून जित्या देही भरपेट भोगलेले असतात, ते त्याने सजा घेणारा राजा म्हणजे वेदनांचे उपभोग भोगणारा पहिला सेनापती आणि शेवटचा सेवक. केवढे हायसे आणि भरून पावल्याचे समाधान वाटले राजांना आता. वडूची मावळी सांज आता उतरली, पण दोन्ही कैद्यांना एवढी सुद्धा कल्पना नव्हती की आता सांज आहे, सकाळ की दुपार. आता त्या दोघांनाही पुरते कळून चुकले की हयातीच्या दौडीचा शेवटचा मुक्कामी तळ जवळ येत चालला आहे. मांडाखालचे हात, पाय, डोळे, जबान यांचे जनावर पार फेसाळले, थकदिल झाले ते. त्याला टाच मारावी असे सुद्धा नाही वाटत आता. दिवसभर आभाळाची दौड करून थकावटीला आलेली मावळ किरणे मायेने जवळ घेत त्यांच्या थकल्या पाठमानांवरून आपल्या असंख्य लाटांचे हात फिरवीत शांतसंथ वाहतच होत्या. फक्त इंद्रायणी आणि भीमा, राजे आणि कुलेश यांचे डोळे जबान काढल्यापासूनच 12वा दिवस उगवला. हाल हाल झालेले छंदोगामात्य कुलेश मध्यरात्रीच केव्हा तरी गतप्राण झाले होते. मरण्यापूर्वी त्यांनी प्रणाम स्वामी म्हणण्यासाठी केवढ्या तरी मोठ्याने केला होता. त्या चमत्कारिक आवाजाने कैद्यांभोवती गस्त देत जाणारे पेंगुळलेले गस्तेही दचकले होते. करत राजांनी कुलेशांना प्रतिसाद दिला. छंदोगामात्य आता छत्रपतींना प्रतिसाद देऊच शकत नव्हते. काय झाले असावे हे राजांनी मनोमन ताडले. कवी कुलेशांच्या जिंदगीचा छंद परमात्म्याच्या महाकाव्याला जाऊन मिळाला होता, त्यात एकरूप झाला होता. 12वा दिवस राजांना कल्पना सुद्धा नव्हती की असेच रायगडी मंचकावर पडलेले रुग्ण आबासाहेब 12व्या दिवशीच अनंतात लय पावले होते. त्या दिवशी पायांच्या नखांपासून डोईच्या केसावळीपर्यंत एक एक अवयव गार पडत होता त्यांचा. आज असे काय होते आहे? आमचा पायांच्या नखांपासून डोईच्या केसावळीपर्यंत गेल्या 10-12 दिवसात नव्हता असा अवयव का पेटून उठतो आहे? गेल्या थोरल्यांनी उरफोड करून इथल्या माणसाला जगण्यातला अर्थ पटवून सांगितला होता. जाते धाकले आज इथल्या माणसाला प्रसंग पडलास तर मरावे कसे याचा अर्थ पटवून देणार होते. शिव आता जीवाच्या अगदी नजर टप्प्यातच दिसू लागला राजांना. आबासाहेब गेल्यानंतर हितोपदेश म्हणून लिहिला समर्थांचा खलिताच शब्दभर दिसू लागला त्यांच्या जीवज्योतीला. शिवराजाचे 8वावे रूप, शिवराजाचा 8वावा साक्षेप, शिवराजाचा 8वावा प्रताप भूमंडळी, शिवराजाचे कैसे बोलणे, कैसे चालणे, सलगी देणे कैसी आहे, याहून विशेष ते करावे, जीवित तृणवत मानावे. धर्मातून राजकारण मार्गी लावणारे समर्थ आणि राजकारणाच्या धामधुमीतही धर्मकारण मार्गी लावणारे आबासाहेब केवढे पारखले होते त्यांनी परस्परास. जीवित तृणवत मानावे समर्थ खलितातील हितोपदेश राजांच्या कानामनात उभ्या देहात घुमू लागला. आता तर त्यांना उभ्या मराठी दौलतीचाच केवढा तरी भव्य गोंधळ चौक समोर मांडल्यागत दिसू लागला. हंबीरराव खंडोजी, निळोपंत बहिर्जी, कोंडाजी फर्जंद, मनोजी बाबा, कृष्णाजी कंक, रामचंद्र पंत, कुलेश गेलेले असलेले कितीतरी लोक हाती संबळ तुणतुणी खुंवीत मिटल्या डोळ्यांनी उदोकार उठवित होते. उदग अंब उद, केवढा भव्य हा आम्ही यापूर्वी कधीच न बघितलेला आई जगदंबेचा गोंधळ. सगळ्याच मानकऱ्यांच्या माथी भंडाराचा मळवट भरलेला साफ दिसतो आहे अम्मास. दिसत नाही फक्त तुळजाभवानी. कुठे आहे ती? हे काय चमत्कारिक दिसते आहे? हा भास तर नाही, ही जगदंबेचीच मूर्त दिसते आहे. फक्त तिचा मुखडा थोरल्या औंगत दिसतो आहे. तिच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी आबासाहेब आणि समर्थांच्या मुद्रा दिसत आहेत. जगदंब मूर्तीच्या मळवटाच्या आडव्या दुबोटी रेघात दिसतायत आमच्या श्रीसखी आणि रामराजांच्या ताराऊ. रामराजांच्या मुद्रेचा पसरता भंडारा या दुबोटी मळवटामागे खडा दिसतो. पण असे का होते आहे? या एवढ्या भव्य जगदंब मूर्तीत आम्हीच कसे दिसत नाही कुठे? का? आता
या क्षणी राजांना सभोवार मांडल्या भव्यच भव्य गोंधळातले आपल्या जीवज्योतीचे नेमके रसरशीत स्पष्ट मानकरी स्थानच दिसू लागले. इथून तिथवर पसरलेल्या रंगावल्या नादभरल्या आभाळाने तेजा सूर्यगोळ्याला केवढ्या तरी भरल्या डोळ्यांनी नुसते तसे शंभूराजांचे डोळे हरवलेल्या देहाचेच सारे अवयव त्या जीवज्योतीला भरून पावल्या डोळ्यांच्या भावनेने बघू लागले. ती ज्योत आरोपित संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले नव्हती. उभा सह्याद्रीच जिंकण्यास येऊ आलो तर म्हणणारी दिलेरला मिळणारी भिरमिटलेली खुद्द त्या ज्योतीलाही कायदेनं आवरता आलेली बेलाग उधळलेली भ्रमचित्त जवानीची उर्मी नव्हती. ती कुणाची छत्रपती स्वामी धनी नव्हती, कुणाचे बाशिंग बळ, कुणाचे आबा, कुणाचे भाऊ नव्हती. आता ती जीवज्योत कुणा माणसाशी मातीशी कसलेही नाते सांगणारी नव्हतीच. क्षत्रिय कुलावतंस सकळ गुणमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत गो ब्राह्मण प्रतिपालक श्रीमन महाराज राजा शंभू ही गेली अनेक साले धारण केलेली विरुदावली अंगच्या रक्ताने त्यांनी केव्हाच धुवून टाकली होती. जमिनीपासून थेट आभाळापर्यंत आपल्या जीवाची एक नजर ठरणार नाही अशी भव्य फरफरणारी ज्योत भासू लागली त्यांना. कसे आहोत आपण? ज्योतीने सवाल केला आपणालाच. कसे कसे शिवालयातल्या ऐकू येणाऱ्या घंटांनी केवढा तरी घोष धरला आता. संबळ तुणतुणी शिगेला चढली. भंडाराच्या उधळल्या मुठीमुठींनी आभाळ कसे कोंदून गेले. कशी दिसते आहे ही ज्योत. भोवतीच्या पंचज्ञानेंद्रियांना आपल्यातच ओढून घेतलेल्या त्या जीवज्योतीचा झाला होता. आई जगदंबेच्या मांडल्या या भव्य गोंधळ चौकातील अंगभर पाजळलेला फरफरता 5 पेढी पोत संताजी धनाजी यांनी तो आपल्या हातात नाचविता धरला होता. त्यांच्या हातातून तो कैकांच्या हातात जात गोंधळ चौकभर अखंड फिरू लागला. जगदंबेचा तो 5 पेढी पाजळता पोत क्षणभर त्याने फरफरता सवालच स्वतःला केला. जीवित तृणवत मानावे? आपणच जाब दिला. समर्थ तृणाच्या पात्यालाही असतं जळून भस्म होण्याचं भय. आम्हास तेही नाही उरलं. त्या पोतालाच पोत महात्म्य ऐकू येऊ लागले. पंचज्ञानेंद्रियाचा जीवपोत हा त्रिगुण गुणी वळला. कानातले चौकडे काढून टाकावेत तसे त्या पोताने पाजळते होतानाच त्रिगुण काढून केव्हाच दूर फेकले होते. पोताला आता काही दिसेना. दिसू लागला फक्त इंद्रायणी आणि भीमेचा एकजीव झालेला पावन संगम. याच इंद्रायणीच्या काठी ज्ञानोबांनी आपल्या वारकऱ्यांना मराठमोळी गीता सांगितली. ज्ञानेश्वरी तुकोबांनी आपली गाथा रचली. आमच्यातून वाहून गेलेल्या रक्ताच्या करंजेलाने आज रेखली जाते आहे एक राजगाथा, एक शंभुगाथा, एक शंभूभूषणम. पोत फरफरून उठला. औरंगजेबाच्या हुकुमाने जल्लादी पथकांच्या हाते इखलासने उद्ध्वस्त केलेला शंभूदेह सोडून चालला. समोरच्या इंद्रायणी आणि भीमा यांच्या पावन संगमात तो आता डुबवला जाऊ लागला. डुबतानाही तो फरफरला. जगदंब जगदंब चर आवाज उठला. जगदंब पोत उरात घेऊन इंद्रायणी आणि भीमा आज पहिल्याने माना वाकड्या करून काठावरच्या सजेच्या खांबाकडे बघत बघत संथ वाहू लागल्या. त्यांना दिसत होती मान टाकलेल्या शंभूदेहाच्या छातवानावर अजूनही मावळतीच्या किरणात रक्ताने न्हावून गेलेली तरी तळपणारी 64 कवड्यांची अशरण तळपती माळ आणि फक्त माळ. अधुना एषा कथा समाप्तिंगता पुस्तकमपि समाप्तम अस्तु तर्हि पुनर्मिलामः नूतनकथया सह. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.